दादा मला काय सांगणार पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर उमेदवारी मिळालेली आहे. काय सांगणार त्याबद्दल? त्यांच्या पक्षाचा अंतर्गतचा विषय आहे. काय करायचं काय नाही करायचं त्या राजकारणात पडायची आम्हाला काहीच गरज नाही. आम्ही दोन मागही पडलो नाही. आम्ही ना कोणाला पाडा म्हणलो ना कोणाला निवडून आणा म्हणलेलं आहे. परंतु आता त्यांच्याच काही लोकांनी, त्यांच्यातही खूप चांगले लोक आहेत काही, त्यांच्यातल्याच काही लोकांनी विनाकारण मराठ्यांना दोषी धरले नाही ही म्हणून. त्यामुळं आम्ही काय कौतुक केलं काय स्वागत केलं काय, त्यांना काही फरक पडण्याचं कारण नाही किंवा आम्हीचं काही नाराज त्यांना दिलं म्हणून नाराज असण्याचं काही कारणच नाही ना. काही कारणच नाही. कारण मी तो प्रश्न का विचारू नका म्हणतो की काल आम्ही त्यांचं कौतुकच करतो असा शब्द वापरला होता. तरी त्यांच्या काही लोकांनी बोलायला सुरुवात केलीच. म्हणजे ह्या काही लोकांच्या बोलण्यामुळे ते दोघं अडचणीत आलेले. कारण ही मराठा द्वेष ते सोडू शकत नाहीत आणि त्यांनी न सोडल्यामुळं आता आम्ही जर तुमचं कौतुकच करतो म्हणलं तरी मोठं मन दाखवलेलं असतं. कारण सामाजिक काम करत असताना आपण मोठं मन केलं पाहिजे, द्वेषभावना सोडल्या पाहिजेत, शांतता राहिली पाहिजे. त्यांचं तरी जर तशीच भाषा असेल तर त्याला आमचा नाविलाज आहे. मग त्याला नाविलाज आहे. त्यांनी त्यांचं काही घ्यावं, काही करावं, त्याच्याशी आमचं काही दुमत असण्याचं कारण नाही, नाराज असण्याचं कारण नाही. पण ते त्यांनीही त्यांच्या विचारात परिवर्तन केलं पाहिजे, मराठा द्वेष सोडला पाहिजे. ते जर असा विचारात मन परिवर्तन करणार असली, मराठा समाजाला जवळ धरणार असली तर मग मात्र त्यांचं कौतुकच आहे आमच्याकडून.